अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमय फायदे बघणार आहोत। गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते फायदे होतात? गुरुचरित्र पारायण मी तुम्हाला सांगितलं आहे की तो 5वा वेद मानला जातो। गुरुचरित्र पारायण हा साधा सुद्धा ग्रंथ नसून एक दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे। मुळात तर जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते ना ती मुळात खूप भाग्यवान असते, कारण की एवढी मोठी सेवा महाराज तिच्याकडनं करून घेत असतात। कारण की गुरुचरित्र पारायण करणं काही सोपी गोष्ट नाही, अर्थात त्याचे नियम आहेत, अटी आहेत। आणि खरंच तुम्हाला सांगू का, जर आपण एकदा पारायण करायला लागलो म्हणजे पारायण करण्याच्या आधी आपल्याला खूप वाटतं की एवढे नियम आहेत, एवढे नियम पाळून मला एवढा मोठा ग्रंथ वाचायचा आहे, माझ्याकडे नियम पाळणं होतील का, माझ्याकडनं हा ग्रंथ पूर्ण वाचून होईल का, म्हणजे आपल्याला असंख्य असे प्रश्न पडतात। पण जेव्हा आपण पारायण करायला सुरुवात करतो ना तेव्हा त्या नियमांचं आपल्याला काहीच वाटत नाही। आपण अगदी सहजपणे ते नियम पाळून ते पारायण आपण पूर्ण करत असतो। बऱ्याच जणांना त्या पारायण काळामध्ये अनेक अडचणी येतात, पण ती गोष्ट वेगळी आहे। त्यावर सुद्धा मी तुम्हाला माहिती शेअर करणार आहे की पारायण काळात आपल्याला अडचणी काय येतात आणि त्यावर उपाय काय करावा। आज फक्त आपण गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमय फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। गुरुचरित्र पारायण केल्याने नेमकी काय होते, कोणते फायदे आपल्याला होतात? कारण की बघा कसं आहे, जेव्हा आपल्याला ही गोष्ट माहित असेल की या पारायणामुळे आपल्याला हे लाभ होणार आहेत तर अर्थातच बऱ्याच जणांचा उत्साह अजून वाढत असतो हे पारायण करताना, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचे फायदे पण माहित असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। बघा त्यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे असा आहे की कधीही जीवनामध्ये एखादं गंभीर संकट आल्यावर आपल्याला त्या गंभीर संकटामध्ये काय करावं काय नाही हे सुचत नाही। संकट पण खूप गंभीर असतं, काय करावं काय सुचतच नाही। अशा वेळेस जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्र पारायण जर केलं तर तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि तुम्ही सहजरित्या त्या संकटातून बाहेर पडतात। हा अनेक भक्तांचा अनुभव आहे। हा एक खूप मोठा फायदा आपल्याला पारायणाचा होत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की गुरुचरित्र पारायणामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तो ग्रंथ खूप म्हणजे शक्तिशाली असा ग्रंथ आहे। तो ग्रंथ आपल्या घरात जरी असेल फक्त तरी त्या आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही। इतकी शक्ती इतकी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे। बघा हा ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवणं हे तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु या ग्रंथाचं पारायण करणं हे त्याहून अधिक चांगलं आहे। या ग्रंथामधल्या प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये एक खूप मोठी ताकद आहे। या ग्रंथातला प्रत्येक शब्द हा एक मंत्रासारखा आहे आणि जेव्हा आपण हे पारायण करतो ना तेव्हा काय होतं, अर्थात आपण गुरुचरित्र ग्रंथ हा काही मनातल्या मनात वाचत नाही, आपण तो मोठ्याने वाचत असतो। त्यामुळे काय घडतं की आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो कमी होतो आणि जर तुम्ही संकल्पपूर्वक याचे जर पारायण केले तर तुमचा वास्तुदोष हा पूर्ण नाहीसा होतो। त्यानंतर तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर त्यासाठी तुम्ही संकल्प करून गुरुचरित्राचे 7 पारायण जर केले तर तुमचा प्रखर पितृदोष सुद्धा या पारायणाने नाहीसा होतो। पितृदोष वास्तुदोष असल्यावर काय परिणामांना सामोरे जावं लागतं हे तुम्हाला माहित असेलच। बऱ्याच जणांना प्रखर पितृदोष असतो, त्यांना काय अडचणी येतात, कोणते दुःख असतात आणि त्यांना किती संकटांना सामोरे जावं लागतं हे फक्त त्यांनाच विचारा ज्यांना प्रखर पितृदोष असतो। आणि वास्तुदोष असल्यावर घरात सततच्या कटकटी, सततचे भांडणं, कोणीच सुखी नाही, कितीही पैसा असला तरी त्या घरामध्ये सुख मिळत नाही, कारण वास्तुदोष आहे। म्हणून घरामध्ये वास्तुदोष असणं, आपल्याला पितृदोष असणं हे खूप मोठी कारणं असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा, दुःखांचा, अडचणींचा सामना करावा लागतो। त्यासाठी जर तुम्ही संकल्पपूर्वक गुरुचरित्र पारायण जर केलं तर तुम्हाला त्या अडचणी, तुमचा जो काही दोष आहे, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तो तुमचा पूर्णपणे नाहीसा होतो। त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे आणि सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे, जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते, मी तुम्हाला सांगितलं की याचा प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द हा एक मंत्रासारखा आहे। खूप ताकद आहे या प्रत्येक शब्दामध्ये आणि जी व्यक्ती हे पारायण करते ना तिच्या प्रारब्धातले जे काही
दोष असते ते दोष दूर होतात, तिचं प्रारब्ध उजळायला लागतं। तुम्हाला माहित असेल बघा, आपल्या कर्मानुसार आपल्याला खूप दोष लागलेले असतात, आपल्या पूर्वकर्मानुसार। मग ते आपल्या मागच्या जन्मीचे पण काही असतात, आपल्याला माहित नाही आपला मागचा जन्म कोणता होता, काय होता, आपण कोणते कर्म केले, किंवा या जन्मात येऊन सुद्धा आता स्वामी सेवेत येण्याच्या आधी आपल्याकडनं कोणते कर्म घडले असतील, कोणत्या कर्माचा आपल्याला कोणता दोष लागला असेल, हे आपल्याला माहित नाही। आणि त्या कर्माचे दोष एवढे असतात ना, म्हणजे कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं बघा, कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही। तर त्यासाठी जर तुम्ही संकल्पपूर्वक गुरुचरित्र पारायण जर केलं ना, तुमचं प्रारब्ध उजळायला लागतं। आणि जोपर्यंत आपलं प्रारब्ध उजळत नाही ना, तोपर्यंत आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही। मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आहे की आपल्या प्रारब्धातले जे दोष आहेत, जे आपलं प्रारब्ध आहेत वाईट, ते जोपर्यंत उजळत नाही तोपर्यंत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही। कारण की स्वामी सुद्धा त्यासाठी बांधील असतात, कारण की ते आपल्या कर्माचेच फळ आहेत आणि ते भोगल्याशिवाय स्वामी सुद्धा आपल्याला काहीच देऊ शकत नाही, कारण ते पण बांधील असतात त्या गोष्टीसाठी। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कर्म चांगले करा। आता याआधी काय होतं काय नाही ते सोडून द्या, पण यानंतर तरी आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला सेवा करायची असते, जेणेकरून आपल्याला कोणतेही वाईट दोष लागणार नाहीत आणि आपल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं। आता हे पारायण करताना पण तुम्हाला ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे कोणी पारायण करणार आहेत ना, त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पारायण करताना फक्त आणि फक्त पारायण करायचं, फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, हे लक्षात ठेवायचं। कारण की एकीकडे आपण पारायण करतो आणि एकीकडे कोणाला तरी नावं ठेवतो, कोणाला शिव्या शाप देतो, कोणाला वाईट साईड बोलतो, तर तुमच्या सगळ्या पारायणाचं फळ हे त्या समोरच्या व्यक्तीला जात असतं, ज्याला तुम्ही नावं ठेवत असतात। म्हणून लक्षात घ्या, हे पारायण करताना फक्त आणि फक्त आपल्या गुरूंचं स्मरण करायचं असतं। 7 दिवस फक्त आणि फक्त आपल्या सेवेसाठी आपल्याला द्यायचे असतात। या काळात कधीही कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणालाही शिव्या शाप देऊ नका, कारण की जर तुम्ही असं करणार तर तुमच्या पारायणाचं फळ तुम्हाला मिळणार नाही। मग एवढं पारायण करून तुम्हाला काही फळ भेटणार नाही। म्हणून तुमचे कर्म चांगले ठेवून आपल्याला कोणतीही सेवा करायची असते। तर ही एक गोष्ट सगळ्यांनी पाळायलाच हवी। तर हा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला असा होतो की आपले प्रारब्ध उजळले जातात, कारण की जेव्हा आपले भोग भोगून संपतात तिथून पुढे आपलं आयुष्य उजळायला सुरुवात होते, आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात होते, आपलं म्हणजे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण होण्यास सुरुवात होते। आणि फक्त या पारायणामुळे आपले जे काही दोष असतात पूर्वकर्मानुसार लागलेले, किंवा आपले जे काही वाईट प्रारब्ध असतात ते नाहीसे होत असतात। हा एक सगळ्यात मोठा फायदा याचा आहे। त्यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे असा आहे की तुमच्या आयुष्यात असलेली कोणतीही समस्या असो, तुमचा विवाह जमत नाहीये, किंवा तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये सारख्या अडचणी येत आहे, शिक्षण तुमचं थांबलेलं आहे, शिक्षणामध्ये सारख्या अडचणी येतात, कितीही अभ्यास केला तरी तो लक्षात राहत नाही, किंवा तुम्हाला पाहिजे तसं यशच कोणत्याही क्षेत्रात मिळत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आरोग्यासंदर्भात काही तक्रारी आहेत, तुमचं आरोग्य चांगलं नाहीये, सततचा तुम्हाला काही ना काही आरोग्यासंदर्भात त्रास असतो। तर अशा वेळेस जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या या ज्या काही समस्या सगळ्या आहेत ना, त्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होऊन जातात। मग तुमचं ते लग्न जमणं असो, शिक्षण असो, तुमच्या आरोग्यासंदर्भात काही तक्रारी असो, किंवा तुमची कोणतीही समस्या असू द्या, या जगाच्या पाठीवर कुठलीही समस्या असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, तेव्हा पण तुम्ही जर हे पारायण संकल्पपूर्वक करून केलं तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होतो। या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की अशक्यही गोष्टी शक्य होऊ लागतात। खूप महत्त्व आहे या पारायणाला, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडनं ते पारायण घडत आहे, आपले दोष जे आहेत ते दूर होत आहेत, आपलं प्रारब्ध उजळत आहे, आपल्या म्हणजे आपण एवढं मोठं पुण्य सोबत घेऊन जाणार आहोत। बघा आता विषय निघलाच आहे, तर आपण सगळेजण सोबत जाताना मृत्यूनंतर काय सोबत घेऊन जातो? काहीच नाही, पण आपण फक्त ही एकच गोष्ट सोबत घेऊन जातो, ती म्हणजे आपलं पुण्य, आपण केलेली सेवा आपण सोबत घेऊन जात असतो। आणि त्या सेवेनुसार, त्या पुण्यानुसार आपल्याला आपली पुढची वाटचाल ठरलेली असते। म्हणून जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला पुण्य कमवायचं आहे। म्हणून जर तुम्हाला संधी मिळाली ना कधी गुरुचरित्र पारायण करण्याची, तर अवश्य त्या संधीचा फायदा घ्या।
तुमच्या मनाला जरी वाटलं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, तरी सुद्धा तुम्ही पुढाकार घ्या. कारण की कधी कधी असं होतं, हा ग्रंथ खूप शक्तिशाली आहे, त्यामुळे असं होतं ना की एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली ना तर आपल्या सतत अडचणी येत राहतात आणि आपण त्याच्यामुळे ते पारायण करू शकत नाही किंवा ती गोष्ट आपण करू शकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगेल की कितीही अडचणी आल्या ना तरी सुद्धा तुम्हाला ठाम राहायचं आहे तुमच्या निर्णयावर. मला हे पारायण करायचं म्हणजे करायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये असं ठाम राहायचं आणि तुम्ही पारायणाला सुरुवात तर करा. महाराज आहेत तुमच्याकडनं करून घेणारे, महाराज आहेत बसलेले, त्याच्यामुळे बाकी तुम्ही विचार न करता तुम्ही फक्त पारायणाला सुरुवात करा. पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने हे पारायण तुम्ही करून बघा तुम्हाला कोणकोणते अनुभव येतात. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.